एखादी भाजी जर आपल्याला आवडत असेल तर आपण ती भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच माझंसुद्धा आहे. मलासुद्धा मेथीची भाजी खूप जास्त प्रमाणात आवडते. त्यामुळे मी कधी भरपूर असा लसूण टाकून, तर कधी ठेचा टाकून ही मेथीची भाजी बनवत असते, तर कधी डाळीमधली सुद्धा ही मेथीची भाजी मी बनवत असते. तर आज बघा मस्त मी हिरवीगार, टवटवीत, ताजी अशी मेथीची भाजी घेतलेली आहे. भाजी निवडून घ्यायची, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची आहे. तर इथे बघा मी मेथीची भाजी छान अशी कापून घेतलेली आहे. त्यानंतर एक पॅन ठेवून घेतलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामध्ये जिरे टाकायचे आहे आणि ठेचा टाकून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा. तर चांगला 1.5 चमचा एवढा मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे. खूप झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हा. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. त्यामध्ये कापून घेतलेली ही मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. अगदी 2 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. तर बघा छान अशी भाजी परतून घेतल्यानंतर लगेचच भाजीला पाणी सुटते आणि भाजीमध्ये ज्या काड्या आहेत त्यासुद्धा या पाण्यामध्ये शिजून येतात. साधारण 1-1.5 मिनिटानंतर भाजीमधील पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर या स्टेजला यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट टाकून घ्यायचा आहे. तर 2-3 चमचे एवढा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूटसुद्धा भाजीमध्ये छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. छान कोरडी होईपर्यंत शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता मस्त झटपट 2-3 मिनिटामध्ये मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला अशी ही मेथीची भाजी आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.